हे फॅमिली, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आज आपण परत जाणार आहोत महावितरण ऑफिसला. आज आपल्याला बिल भरायचं आहे, तर आज आपण जाणार आहोत. तर निघलो पण आहे. मॅडम पण आज लवकर उठून रेडी झाल्यात. तू येऊ नको बाबू, अरू तू येऊ नको. नाही आले. चला चला चला, हो चला चला चला. इकडे 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 नाही, इकडे इकडे घरी घरी. चल चल. पाहतो पाहतो, रडू नको, जाय घरात जाय. ऊन खूप डोळ्यावर येतोय, तर डोळे खूप चमकतायत. तर बघितलं तुम्ही आता, आरव मागं लागतो दर टायमाला बाहेर चालल्यावर. त्याला लय फिरायचा शौक आहे. त्याला असं वाटतं की घरात थांबावंच नाही, फिरतच राहावं. तर त्याला नाही नेऊ शकत, कारण की तो जास्त वेळ नाही राहणार. त्याच्यामुळं एकटाच जायचं काम पडतंय. तर आता आपण चाललो आहे. आज लाईट बिल फायनली आपण भरून टाकूयात, म्हणजे डोक्यावरचं टेन्शन निघून जाईल. तर आपण रस्त्यावर आलेलो आहे, पण अजूनपर्यंत रिक्षाच नाही. तर रिक्षासाठी दर टायमाला आपल्याला इथं थांबावंच लागतं. आता आपण आलेलो आहे टिटवाळा स्टेशनला, आणि आता परत आपला कालसारखा रूट चालत चालत आपण जाणार. 10 मिनटावर आहे मधुबनच्या इथे. आणि आता आपण चाललो आहे, चालतच चाललो आहे आपण. आणि जाऊन लाईट बिल वगैरे भरून टाकणार. आणि आज आपल्याला जायचं एक ठिकाणी जॉब वगैरे पण बघायला, तर मॅकडॉनल्ड्समध्ये. तर बघूत आज जॉब वगैरे भेटतो का नाही ते. आणि आज फायनली आपला माईक पण येणार आहे. ऑर्डर फ्लिपकार्टवरनं केला होता, तर आज माईक पण येईल. मग आपल्याला जास्त काय इश्यू व्हॉईसचा होणार पण नाही. तर आता आपण आलेलो आहे मधुबनमध्ये, आणि आता 2च मिनटात आपण IMCBच्या ऑफिसला जाऊ लाईट बिल भरायला. तर आपण आलेलो आहे लाईट बिल भरायला MSCB ऑफिसला. आता आपण लाईट बिल भरायला आलेलो आहे. फक्त एक मॅडम उभे आहेत, त्यांच्यानंतर आपला नंबर आहे. हो गया मॅडम. हाँ, इस पे मैसेज चले गया होगा। बोले मैसेज चले गया होगा 73 039 81 45 पे। बोले नंबर जो है वो नंबर पे चले गए होंगे। तर आपण लाईट बिल आता भरलेलं आहे, आणि आता चाललो आहे आपण घरी. सो हे फॅमिली, आता आपण लाईट बिल भरून चाललेलो आहे घरी. आणि घरी जायच्या अगोदर आपल्याला जायचं आहे डॉमिनोजमध्ये. काल आपण वॅकन्सी बघितली होती तिथे,
की वॅकन्सी आहे म्हणून. तर आज आपण जाऊन ते विचारणार आहोत जॉबसाठी की जॉब भेटेल का म्हणून. तर बघूयात. आता आपण आलेलो आहे टिटवाळा स्टेशनला आणि आपण आता इथनं थोडंसं पुढं चालत जाणार आहोत आणि तिथे जाऊन आपण डॉमिनोजमध्ये विचारणार आहोत की जॉबसाठी वॅकन्सी आहे का नाही. तर आता आपण आलेलो आहे इथं डॉमिनोजपाशी आणि आतमध्ये जाऊन आपण आता विचारणार की वॅकन्सी आहे का म्हणून. तर हे गाईज आपण आता त्यांना सगळं विचारलेलं आहे जॉबसाठी. तर बोलत आहेत की वॅकन्सी आहे म्हणून आणि आता बघू. ते बोलतात की रात्री 11 ते 3 आहे वॅकन्सी रात्रीच्या टायमाला. तर त्यांनी संध्याकाळी आपल्याला बोलवलं आहे 3 ते 4 वाजेपर्यंत. तर आपण आता येऊ आणि त्यांना डॉक्युमेंट वगैरे सबमिट करू. तरी पण एकदा आपण आपल्या ब्लॉगिंगसाठी विचारू. भाई 1 मिनट इधर आओ. मतलब अपन ब्लॉगिंग कर सकते ना. मैं कैसा ब्लॉगिंग का चैनल है तो मैं कैसा ब्लॉगिंग चालू करता हूँ मतलब तो सुबह से शाम तक. तो वैसा कुछ इशू नहीं रहेगा ना? हाँ वही. और अपना चैनल है राज ब्लॉगर 666 करके. अच्छा. यूट्यूब पे आप सब्सक्राइब कर देना. कर देता हूँ राज ब्लॉगर 666. कर सकते हैं कुछ नहीं. हाँ वही इसके लिए पूछा. कोई कैसा बोलता है कि नहीं करेगा. आप कर सकते हो, बस कैसा ये कस्टमर्स को कुछ नहीं होना चाहिए. नहीं कस्टमर से अपने को कुछ यही टेंशन नहीं रहेगा वैसा. थँक्यू. तर आपण त्यांना आता विचारलं आहे तर काही इश्यू नाही आहे बोलत आहेत. तर ते खूप चांगलं झालं. तर फक्त त्यांचा एक आहे की कस्टमरांना काय प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे. तर ते तर आपल्याकडनं नाहीच होणार. तर आपण आज रात्री संध्याकाळी येऊन त्यांना डॉक्युमेंट वगैरे आपले सगळे सबमिट करून टाकू आणि कदाचित उद्यापासून आपण जॉबसाठी येऊन जाऊ. आता आपण चाललो आहे घरी. तर आपण डायरेक्ट आता घरी भेटू. आता आपण आलेलो आहे मंदिरापाशी आणि आता घरी फोन करून एकदा आपण विचारूयात की काय आणायचं आहे का. तसं मग आपण सामान वगैरे घेऊनच घरी जाऊयात. तर हे फॅमिली आता आपण भाजीपाला घेतलेला आहे आणि आता आपण चाललो आहे घरी. पुढं आता बसलो आपण रिक्षात आणि अजून पॅसेंजर यायचे बाकी आहेत. अजून 2-3 पॅसेंजर आल्याच्या नंतर आपण निघणार. तर हे फॅमिली आता आपण उतरलेलो आहे रिक्षामधनं आणि आता आपण चाललो आहे घरी. तर आज आपण गेलो होतो तर बघू आता जॉबचं पण विचारलं आहे काय होतं आहे ते. घरचे काय बोलतात. एका पर ऑर्डर मागे आपल्याला भेटतात 40 रुपये. तर 40 रुपयाच्या हिशोबाने आपल्याला ऑर्डर किती भेटतात काय भेटतात त्याच्या हिशोबाने आपल्याला आता घरी वगैरे विचारून बघूत काय बोलतात घरचे. तर हे फॅमिली आता आपण आलेलो आहे घरी आणि आपला माईक पण आज येणार आहे. आता किती टायमामध्ये येतो काय माहीत नाही आहे.
तसा मला डिलिव्हरीचा मेसेज आलेला आहे, पण अजून किती टाईम लागेल सांगता येत नाही. तर आल्यावर आपण अनबॉक्सिंग तुम्हाला दाखवूयातच. सो हे फॅमिली, आता 7:30 झालेले आहेत आणि आपण आज जेवण पण लवकर वगैरे केलेलं आहे. आणि आता आरवला घेऊन आपण जाणार आहोत मेडिकलला, कारण की त्याला आज सकाळपासून खूपच जास्त खोकला येतो आहे. तर आता आपण जाणार आहोत. तो ह्या फॅमिली, आता आपण चाललेलो आहे आरवला मेडिकलला घेऊन. लय खोकला आला झाले. याला खोकला येतोय तर बाटली द्या नाही. आता 1.5 वर्षाचा आहे ना. 1.5 वर्षाचा आहे. कफ वगैरे येत आहेत की कप वगैरे पडत नाही ना. नाही, एकदा उलटी केली. उल्टी भी हो रहा है? उलटी म्हणजे उल्टी की बार किया उसने. हाँ, खो- कफ खा- नहीं निकल रहा है, नहीं, कफ नहीं। नहीं भर रहा है ना? नहीं नहीं दे देता हूँ, वैसे आराम हो जाएगा, लेकिन हाँ, अगर हाँ। नहीं हुआ तो एक बार दिखा देना. वैसे डॉक्टर इधर है बाजू में, तो ठीक उनका है. ज़्यादा फीस भी नहीं है. किधर है बाजू में? वो पेड़ है ना उसके सामने ही. दिखाना दिखा दीजिए, अभी है अभी. अभी मैं पैसा भी नहीं लाया, तो जाने दो, बाद में दिखा दूंगा. 3.5 में दिन में 3 बार दीजिए. 100 रुपये. 100 रुपये दे सकते हो पैसे. और डायपर भी दे दो ना अगर. डायपर तो नहीं है, खत्म हो रहा है. आता बॉटल वगैरे आपण घेतलेली आहे आरवला. आता डायपर घ्यायचे आहेत त्याला. याच्याकडे पण डायपर नाही आहेत खाली घे. 50 रुपये. उद्या आम्हाला जाय पैसे आहेत का? मग 30 रुपयाचे घे ना, तर 20 रुपयाचे घे. आता इथे घेत आहेत आता आरवला डायपर. कितीचे घ्यायली? 20चेच घे ना. 30चे कसं 20 रुपयाला 3 आहेत ना. आता औषध पण घेतलंय, डायपर पण घेतलेत त्याला, आणि आता आपण चाललोय घरी. आरू तो हे फॅमिली, आता आपण आलेलो आहे घरी आणि आता 8 वाजलेत. तर आजचा व्लॉग आपण इथंच एंड करतोय आपला. आणि जेवढे पण आपले नवीन सबस्क्रायबर असतील किंवा आपले नवीन फॅमिली असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बेल आयकनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपले नोटिफिकेशन तुम्हाला येईल. आणि थँक्स वॉच फॉर माय व्हिडिओ. तर बाय.